विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु एक साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रे समागत तिष्ठन्त महानंद कुंडं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंग करू नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती
नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती काय माझी वाणी मानेल संतासी रंजो चित्तासी आपुली माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या जोडून याद करो चरणी ठेवी तो माथा चरणी ठेवी तो माथा परिसावी विनंती माझी पंढरीनाथा परिसावी विनंती माझी पंढरीनाथा देवी तो माता देवी तो माता परिसावी विनंती माझ्या पंढरीनाथा परिसावी विनंती माझ्या पंढरीनाथा चरणी चरणी देवी तो माझा चरणी चरणी देवी तो माझा विठ्ठल विठ्ठल घेई घेई माझे वाच गोड नाम विठोबाचे तुम्ही घ्या रे डोळे सुख पहा विठोबाचे मुख तुम्ही ऐका रे काना माझ्या विठोबाचे गुण मनात ते धाव घेई राहे विठोबाचे पाय तुम्ही डोळे घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख तुका म्हणे जीवा नको सोडूया केशवा तुम्ही डोळे घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग देहूचे साधू श्रीमंत श्री तुकोबराय महाराज स्वतःच्या इंद्रियाला उपदेश करतात. घेई घेई माझे वाच जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराया स्वतःच्या वाचेला म्हणजे जिभेला सांगतात, ए माय माझी माय तू दुसरं काही घेऊ नको, काय घे गोड नाम विठोबाचे. जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबरायांनी काही अभंगामध्ये समाजाला उपदेश केलेला आहे. सांगतो तुम्हासी रे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. हा उपदेश समाजाला आहे. काही वेळा जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराय स्वतःला उपदेश देतात, काही वेळा समाजाला उपदेश देतात. आजचा अभंग हा सेवेकरता निवडलेला श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराया यांच्या गात्यातील
सर्व टाळकरी वारकरी माळकरी सर्व आबालवर्द भाविक वर्ग सर्वांच्या तोंडपाठ जरी नसला कानपाठ तरी आहे. सर्वांना इंद्रिय आहेत, सर्वांना इंद्रियाबद्दल माहिती आहे. सरळ आणि साधा आणि सोपा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज आजच्या चिंतनाच्या आजचा हा सप्त्यातील 3रा दिवस. गेली 7 वर्ष अखंडितपणे हा नामयज्ञ सोहळा आमच्या भगिनी दुर्गानगरवासी पूर्ण दुर्गानगरमधील सर्वांच्या सहकार्यातून सर्वांच्या अथक परिश्रमातून चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि आज सप्ताहाचा 3रा दिवस आहे. आजच्या 3ऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या पामराकडे आलेली. आज इथे सेवेसाठी माझ्यावर जीवापाड प्रेम करणारं एक लाडकं व्यक्तिमत्व लहानपणापासून माझ्या मागे पुढे उभा राहे सांभाळीत असंही काही म्हणायला हरकत नाही. आमचे श्रीधर महाराज पाटील लोहवाडीकर फार मोठं योगदान माझ्यासाठी त्यांनी अमूल्य वेळ आपला देऊन मला इथपर्यंत आणण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. माझे गुरुवर्य श्री उज्ज्वलन महाराज आचलपेठ देवस्थान त्यांच्या सहवासामध्ये त्यांच्या संगतीमध्ये लहानपणापासून माझं जे जीवन गेलं सद्गुरूंच्या अमृतवाणीतून काही ऐकलेले वाक्य काही ऐकलेले दृष्टांत मी तुमच्या समोर मांडणार आहे. विठ्ठल हो. तसेच आज माझ्या कीर्तनाला माझे वडील इथे उपस्थित आहेत. आमचे भाऊ विठ्ठल भाऊ गुंजर घेऊन आलेले आमची मंडळी आहेत. विठ्ठल भाऊ धुमाळ आहेत. आमचे सुंदर असे गोड आवाजाचे गायक नेहमी माझ्या कीर्तनामध्ये असतात बालाजी भाऊ धुमाळ. सुंदर गोड गायन आहे त्यांचं. आणि वारकरी शिक्षण संस्थेतले आदरणीय हरिभक्तीपरायण श्रीधर महाराज पाटील लोहवाडीकर ज्ञानेश्वर वारकरी शिक्षण संस्था लोहवाडी या संस्थेतील विद्यार्थी माझ्याच कीर्तनाला उभा आहेत. तसेच माझ्या भगिनी टाळ घेऊन आज या भावाच्या कीर्तनाला खंबीरपणे उभा आहेत. मला स्वाभिमान आहे. तसेच नेहमी माझ्या सहवासामध्ये आमच्या श्रीधर महाराजांच्या सहवासामध्ये श्रीधर महाराज पाटील यांचे चुलते श्री आदिनाथ बापू हे आज उपस्थित आहेत. आज माझ्या कीर्तनाला भावाच्या कीर्तनाला बहीण जनाबाईसारखी टाळ घेऊन उभा आहे. आमची महाराष्ट्रामध्ये नव्हे कर्नाटक नव्हे आंध्र प्रदेश नव्हे महाराज जी टॉकीज शिवमारू मराठी बाणा कोणतंही चॅनल आमच्या भगिनीने सोडलेलं नाही. अशा लाडक्या कीर्तनकार माझ्या भगिनी श्री हरिभक्तीपरायण श्री अंजलीते अर्जुन केंद्रे या सुद्धा आज कीर्तनामध्ये उपस्थित आहे. हे माझं परम भाग्य आहे. आज भगिनीची कमतरता नाही
भावाचीही कमी करता नाही. फक्त कमी कशाचे? कमी कशाचे? देवाला काय लागतं माहिती आहे का? देव भावाचा भुकेला देवा भावाचा भुकेला भावाचा भुकेला देवा भावाचा भुकेला हाची दुष्काळ आला हाची दुष्काळ आला हाची दुष्काळ माझ्या देवाला काही लागत नाही हो, फक्त देव भावाचा वकील आहे. परिचय देता देता आमचे अशोक आप्पा कापशे नेहमी माझ्या कीर्तनामध्ये हार्मोनियमची साथ करतात, सुंदर अशी पेटी वाजवतात. असे आमचे महादेव भाऊ ते पण आज माझ्या कीर्तनाला उपस्थित आहेत. तसेच आमचे शाहूरावजी पवार दादा ते पण सुंदर पेटी वाजवतात, तेही माझ्या कीर्तनाला आज उपस्थित आहेत. तसेच आमचे भास्करराव यादव साहेब नेहमी माझ्या प्रत्येक कीर्तनामध्ये प्रत्येक जिथे जिथे मी सप्त्याला जातो गायक म्हणून तिथे माझ्या सोबतीला राहतात आमचे भास्कर भाऊ. आमचे पप्पा म्हणतो आम्ही त्यांना. तुकारामचे नावही त्यांचं तुकारामच आहे. तुकारामजी केंद्रे साहेब ते पण आज कीर्तनाला उपस्थित आहेत. आमचे सोळंके दादा आहेत. व्यासपीठ चालक आमच्या काकू ते पण आज कीर्तनामध्ये उपस्थित आहेत, जे तुकोबरायांच्या चरित्राचं पारायण करतात. आणि समस्त दुर्गानगरवासी दुर्गानगर मंडळीचे सर्व भाविक भक्त विठ्ठल जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराय महाराज स्वतःला उपदेश करताना म्हणतायत, घे घे माझे वाच. हे जीभ चांगली नाही. एखाद्याला जर सहज शब्दाने जिभेनं बोललं महाराज, मारल्याला ओळ बुजतो महाराज, पण एखादा शब्द जर आपल्या जिभे वाटून एखाद्याला जर आपण बोललात ना महाराज, ते मारल्यापेक्षा फार मोठं लागतं. म्हणून या जिभेने बोलत असताना कसं बोलावं? माऊली म्हणतात, साच आणि मवाळ मिथुले आणि रसाळ शब्द जैस कल्लोळ अमृताचे गा. हा आनंद आपलाच आहे ना, सत्याचाच आनंद आहे ना. आज खरं सांगतो, भुलून जातो. एक महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आज लढतोय, आमचा वाघ लढतोय, आणि त्या वाघाच्या हाताला आज यश आलंय. सकल मराठा समाजाला आज आरक्षण हे भेटलंय. म्हणून आज जल्लोषामध्ये आज मोठा महाराष्ट्रामध्ये सोहळा साजरा होतोय. ते माझं परम भाग्य आहे. त्याच दिवशी मला कीर्तन भेटलंय. मर्द मराठा लय झुंजार, मर्द मराठा लय झुंजार, भगवा
सांगू का, आज खरंच काही काही माझी भावंड अभ्यास रात्रीचा दिवस केले, 95-96% पडले महाराज, तरी अपयश आलं. आज माझ्या शेतकरी बापाच्या गालावरचं हसू गेली अनेक वर्षापासून जे त्यांचा रुसलेला चेहरा होता ना, आज कोमल आज कसा झाला माहिती आहे का, हसरा चेहरा झाला, गुलाबाच्या फुलासारखा तो टवटवीत झाला. चला, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय महाराज आपल्या जिवेला, आपल्या वाचेला सांगतात, घेई घेई माझे वाच. जिवेला सांगतात. स्वतःला उपदेश करणं फार अवघड आहे बरं का. माणूस दुसऱ्याला उपदेश करतो, दुसऱ्याला सांगतो असं बघा, असं करा, तसं करा, हे तुमचं चुकतंय, हे तुमचं बरोबर नाही. पण ज्या वेळेस स्वतःवर ती वेळ येते ना, त्यावेळेस तो माणूस फारसा विचार करत नाही. माझी जगद्गुरु तुकोबराय अगोदर स्वतःला, स्वतःच्या इंद्रियाला जाग करतात, सावध करतात, मग समाजाला उपदेश करतात. मला सांगा, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांची कीर्ती ऐकून 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण मुखगत असणारा रामेश्वर शास्त्री कुठे आला? देहूगावी आला. देहूगावी आल्याच्या नंतर जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराला तुकाराम महाराज कोणी म्हणत नव्हतं. महाराज हेच शोकांतिका आहे समाजाची. ज्यावेळेस माझ्या जगद्गुरु तुकोबरांना कोणीही वेडा तुक्या म्हणायची, साधा भोळा स्वभाव, लहान लेकरामध्ये तुकोबरायांचं वास, त्या लहान लेकरासोबत खेळायचे महाराज. तुकोबराया कशी होती माहिती आहे का? तुका म्हणे बरवे जाण व्हावे लहानाहून लहान. लहानापेक्षा लहान व्हायची माझी तुकोबराय, कारण तुकोबरायांचा स्वभाव तसा होता. रामेश्वर शास्त्री घरासमोर आले, म्हणे तुकोबराय कुठं आहेत? त्या मुलांनी सांगितलं, ते म्हणे बाहेर स्वच्छाला गेलेले. रामेश्वर शास्त्रीला दम निघे ना महाराज, कारण जगद्गुरु ही पदवी माझ्यानंतर या महाराष्ट्रामध्ये कुणाला भालवते? सर्वसामान्य कुटुंबातला एक कुणबी समाजाचा एक माणूस जगद्गुरु तुकोबराय म्हणून आज महाराष्ट्र जगभर कीर्ती आहे. ती कीर्ती ऐकून आलो, ते कुठे गेले स्वच्छाला? दम निघे ना महाराज. म्हणे कुण्या दिशेला गेलेत? म्हणे ह्या दिशेला. रामेश्वर शास्त्री गेले महाराज. तुकोबराय एका खड्ड्यामध्ये स्वच्छाला बसले होते. तुकोबरायांची रोम रोम भजन करत होत. जगद्गुरु तुकोबरायांची वाणीच पिकलेली होती महाराज, एवढीच पिकलेली वाणी. माझी मज झाली अनावर वाचा, 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 माझी मज झाली माझी मज झाली अनावर वाचा, 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 माझी मज झाली छंद या नावाचा घेतला से, छंद या नावाचा घेतला से, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा,
माझी वरदारी माझी वरदारी माझी रामेश्वर शास्त्रीने म्हणले, तुकोबा तुकोबा तुम्हालाच म्हणतात. हो, याच जीवाला तुकोबा म्हणतात. या अमंगळ जागेवर, या अपवित्र जागेवर देवाचं पवित्र नाव घेतोयस, तुला कोण जगद्गुरु म्हणतोय? म्हणे महाराज माफ करा, माझी वाचाच तशी झाली. माझी मज झाली अनावर वाचा, वाचा माझी अनावर राहिलीच नाही, माझ्या ताब्यात राहिलीच नाही. हे तुकोबरायांचं बोलणं आहे महाराज. छंद या नामाचा घेतला. तुकोबरायांच्या जीवनामधला जर प्रसंग बघितला ना महाराज, रामेश्वर शास्त्री म्हणाले, एवढी तुझी जीभ रंगली विठ्ठलाच्या नामामध्ये, एवढी रंगली, एक काम कर, तुझी जीभ बाहेर काढ. म्हणजे तुकोबरायांची जीभ बाहेर काढली महाराज. रामेश्वर शास्त्रीने एका हातामध्ये केस धरले आणि एका हातामध्ये जीभ ओढली महाराज. आता म्हणले, घे म्हणाव तुला जीभीचं नाव, कर म्हणाव आता तिला भजन. कशी करते ती पाहतो आता. महाराजांचे रोम रोम भजन करू लागले महाराज. काय अवस्था आहे हो, आपल्या जीवनामध्ये तशी अवस्था कधी होईल? एक सुंदर भजन आहे, भावगीत आहे. तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या माणसा. असो चूल माती आणि मीठ भाकर, नाम हरीचे मुखी गोड साखर. सोडून दे रे धनाच्या तुला लसा, जन हे कुणाचे सांग भल्या माणसा. सुंदर भावगीत आहे. मला खरं सांगा, हे जग कुणाचं आहे हो? आपलं नाही ना. कधी लागेल कधी लागेल कधी लागेल रे वेळा तुला बोलिया कधी कधी आपलं जीवन बदललं हो. हा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा करायचा म्हणजे आपल्या जीवनामध्ये बदल व्हावा. आपलं अंतकरण हे दुर्गंधीनं भरलेलं भगवंताच्या नामाने साफ करावं. बघा, शबरी ही भिल्लाची पोर, शबरी माता, ज्या वेळेस प्रभू श्रीराम दर्शन द्यायला येणार आहेत असे ऋषीने सांगितलं, आश्रमात या कधी रे येशील रामा रघुनंदना. तू वाट पाहिजे महाराज कुणाची? प्रभू श्री रामाची. आता मला सांगा, आपल्या या डोळ्यासमोर अयोध्येमध्ये श्री रामलल्लाचं भव्य दिव्य मंदिर उभा टाकलं महाराज. अवघा महाराष्ट्र 22 जानेवारीला
दिवाळीचा सण साजरा केला की नाही माय? होय भगिनी माझ्या, केला की नाही? किती मोठा सुंदर उत्सव त्या दिवशी. गुडिया पताका तोरणे करती कथा गाती गाणे. एवढा सुंदर सोहळा, ना भूतो ना भविष्य. 500 वर्ष पूर्ण झाली महाराज. भगवान श्री रामप्रभूंचं मंदिरासाठी अनेक कोर्टामध्ये भांडणे चालली महाराज. बराच काळ निघून गेला. तुमचं आमचं भाग्य आहे, प्रभू श्रीरामाचं आज मंदिर आपण डोळ्याने पाहतोय. आता मला सांगा, आता एक सांगा माय, तुम्ही साडी मागू नका सणाला, काही मागू नका, सोनं मागू नका, दागदागिने मागू नका. ते मागे भावगीत निघालं होतं, धनी मलाही दाखवा विठोरायाची पंढरी. आता एकच म्हणायचं, धनी मलाही दाखवा ना ती अयोध्या नगरी. एकदा तरी जीवनामध्ये काहीच मागू नका. करचाल का एवढं? या डोळ्याने, या पायाने, या हाताने त्या प्रभू श्रीरामाला डोळे भरून. जिसके हृदय में राम नाम बंद है, उसको हर घड़ी आनंद ही आनंद. जिसके हृदय में राम नाम बंद है, उसको हर घड़ी आनंद ही आनंद है. जिसके हृदय में राम नाम बंद है, उसको हर घड़ी आनंद ही आनंद है. जिसके हृदय में राम नाम बंद है, उसको हर घड़ी आनंद ही आनंद है. जिसके हृदय में राम नाम बंद है, उसको हर घड़ी आनंद ही आनंद है. उसको हर घड़ी आनंद ही आनंद है. जिसके हृदय में राम नाम बंद है, उसको हर घड़ी आनंद ही आनंद है. जिसके हृदय में राम नाम बंद है, उसको हर घड़ी आनंद ही आनंद है. भगवान श्रीराम प्रभूंच्या येण्याने अयोध्याच नगरी सजलेली महाराज. पूर्ण भारत देश सजला महाराज. काय मोठं भाग्य हो. हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा वो जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा आज काय आनंद ही आनंद आहे, भरपूर आनंद आहे. साथीला माझ्या भगवान श्री कृष्णावर जसं सुदाम्याचं प्रेम होतं तसा माझा सुदामा येतो. फार जीव लावतो माझ्यावर. महाराष्ट्रामध्ये अनेक कलाकार झाले, पण माझ्यावर जीव लावणारा एवढा कलाकार महाराष्ट्रामध्ये कुठं होणार नाही. सुदाम्यासारखं प्रेम करतो. बघा, सुदामा देवाला भेटायला गेला, पण देव मोठे होते. देवाची नगरी ही फार सुखी आणि श्रीमंत होती, आणि सुदामा ब्राह्मण दुःखी दारिद्र्य पिढीला. पण देवाला त्या द्वारपालाला सांगितलं, द्वारपालानो एक काम करा, त्याला म्हणावं, आता मला सांगा, दोस्त लहानपणीचा जर मुख्यमंत्र्याला भेटायला गेला तर मुख्यमंत्री साहेब असे म्हणेल का? काय म्हणेल? काय म्हणेल? तो नाव घेईल ना, अरे मला एकनाथला भेटायचं आहे असं म्हणेल ना. बचपन कादर दोस्त जरे मला नाव घेऊन बोलेल ना, तो नाव घेतो. सांगितलं भगवान श्रीकृष्णाला भेटायचं, पण ते द्वारपालो म्हणले नाही, परवानगी घेऊन यावं लागेल. आता मोठ्या आमदार खासदारला भेटायचं म्हणलं की थोडं लेटर लागतं, तसं तिथं म्हणले देवाची आज्ञा घेऊन यावं लागेल. भगवान श्री कृष्णाला तुमचा लहानपणीचा मित्र सुदामा नावाचा कुणीतरी एक सदग्रस्त आहे, फाटलेलं धोतर, फाटलेला शर्ट,
फार एवढा गरिबी माणूस आमच्या या नगरीमध्ये आजपर्यंत पाहिलेलं नाही. एवढा बिकट अवस्थेत असलेला तुमचं नाव घेतोय. भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या राजसिंहासनाहून टोप घालता घालता टोप फेकला आणि देखो देखो ये गरीबी का हाल, कृष्ण के दर पे मैं आस लेके आया हूँ. अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, के दर पे सुदामा गरीब आया है, दर पे सुदामा गरीब आया है. अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, के दर पे सुदामा गरीब आया है, के दर पे सुदामा गरीब आया है. भटकते भटकते न जाने कहाँ से, भटकते भटकते न जाने कहाँ से, ये मेरे महल के करीब आ गया है, तुम्हारे महल के करीब आ गया है. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला सुदामजीचं नाव ऐकताच सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन. त्यावेळेस पूर्ण समाज बघत होता मैत्री ही काय आहे. गरिबी आणि श्रीमंती जरी असली महाराज पण मैत्री कधी तुटू द्यायची नाही. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र कसा असला पाहिजे. भगवान श्रीकृष्णासारखा असला पाहिजे. कुठल्याही गरिबीचं मोल न करता सुदाम्याला गळ्याला लावला. एवढंच केलं नाही, आपल्या राजसिंहासनावर गादीवरती सुदाम्याला विराजमान केलं आणि त्याला पायाखाली पाय धुण्यासाठी ताटली वगैरे ठेवली महाराज. पण पाय भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने पाण्याने वगैरे धुतले नाहीत. चरणासोशी श्यामने धुलाय. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या डोळ्याला धारा लागल्या महाराज. विश्वाचा मालक, जगाचा मायबाप आपल्या परम मित्राचा परिस्थिती बघून ते लहानपणचं प्रेम आठवलं. देवाला देवाच्या दोन्ही नैन्यावरती धारा लागल्या आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या आसरूने सुदाम्याचे पाय धुवले. एवढं मोठं प्रेम आहे महाराज. म्हणून जगामध्ये आपण वावरत असताना या दुनियेमध्ये फक्त भाव ठेवा. तुकोबराय म्हणतात काही न लगे एक भावची कारण, तुका म्हणे आन विठोबाची. म्हणून स्वतःला उपदेश करताना महाराज म्हणतात घेई घेई माझे वाच. वाचेला सांगतात गोड नाम विठोबाचे. हे गोड नाम विठोबाचं माझे वाचा तू सतत घ्यावं असं महाराज सांगतात. तुम्ही घ्या रे डोळे सुख पहा विठोबाचे मुख. महाराज काय म्हणतात डोळ्याला सांगतात डोळ्यानं आता एक काम करा. भरपूर पाहिलं म्हणे संसार. तुकोबराय साधे होते का महाराज. तुकोबरायांचा जन्म हा साध्या कुळामध्ये झाला नव्हता महाराज. विश्वंभर बाबापासून चालत आलेली ही परंपरा. तुकोबरायांचे वडील बोलोबा, आई कनकाई, तुकोबरायांना मोठे भाऊ सावजी, तुकोबाजी, लहान भाऊ कान्होबाजी, ही तीन पुत्र त्या मायमौलीला झाले. सावजीकडे कारभार दिला. सावजी म्हणजे शिवाचा अवतार. नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. हा
सावजी हा शिवाचा अवतार. त्याचं मन काही संसारामध्ये लागणार. कान्होबा तो कान्होबाच होता. वडिलांनी विचार केलं, माझ्या तुकोबराला कारभार दिला महाराज. सुंदर अशी सावकारी होती. तुकोबरांनी बराच काळ सावकारी चांगली सांभाळली. पण काही काळानुसार तुकोबरांनी सावकारी हे जे लोकांचे आता मला सांगा, आज महाराष्ट्र शासन म्हणते आम्ही शेतकऱ्याचं कर्ज फेडलोय, शेतकऱ्याचा सातबारा रिकामा केलोय. मला खरं सांगा, त्या काळामध्ये माझ्या जगद्गुरू श्रीमंत श्री तुकोबरांनी शेतकऱ्याचा सातबारा कोरा कर्जमुक्ती पहिली माझ्या तुकोबरांनी केली. अहो तेवढंच नाही हो, जगद्गुरू श्रीमंत श्री तुकोबरांच्या घरामध्ये दुष्काळ पडला होता. दुष्काळ पडल्यानंतर लोक अन्न करून लोक मरू लागले होते. आपल्या घरातली जे कणगी होत्या पूर्वीच्या काळामध्ये ते धान्य असायचं ना, कणगीमध्ये असायचं. ते कणगीतलं धान्य उघडलं, समाजाला वाटून टाकलं. पण समाजाने नीट नेलं नाही महाराज. तुकोबरायांच्या संसारामध्ये जेवढं काही धान्य होते ते झाडून नेलं महाराज. आता मला सांगा, लोकांना फुकट जरी काही आहे म्हणलं, लोक बसतील घरी इथं रांग लागली असती. अशी अवस्था झाली महाराज. पण तुकोबरायांनी डगमगले नाही. दुष्काळ आटीला द्रव नेला मान, स्त्री एका अन्न करता मेली. तुकोबरायांची पत्नी अन्न म्हणून मेली महाराज. तुकोबरायांनी खंत नाही केली. का केली नाही महाराज? तुम्ही डोळे घ्या रे सुख. तुकोबरायांचं ध्यान इकडं होतं. माझ्या विठोबाचे मुख. त्या भगवान श्री पांडुरंग परमात्म्याचं रूप कसं आहे हो? राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा विशशी कळा लोटल्या. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. शशिकाला रवि शशिकाला लोकलिया. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. देव कसा आहे महाराज? राजस सुकुमार मदनाचा पुतळा. तो मदनाचा पुतळा आहे, तो राजस आहे, तो सुकुमार आहे. मला सांगा, एकदा जरी त्या डोळ्याने देवाला पाहिलं महाराज, दुसरं काही पाहावंसं वाटतं का? काही सुद्धा पाहावं वाटत नव्हतं. एका वेशीची मुलगी भगवान श्री पांडुरंग परमात्म्याला डोळे भरून पाहिलं महाराज. कान्होपात्रा तिचं नाव. आणि ते मंदिरामध्ये स्थायिक झाली, वेडी झाली. ती एका वेशीची मुलगी भक्त करून धन्य झाले. कान्होपात्राला देवाने मंदिरात जागा दिली. भक्ती पाहून काय हो, काय भाग्य आहे. आपल्याला जर गायनच केलं महाराज, कीर्तनाचं चिंतन होणार नाही. काय तिचं भाग्य मला सांगा. एका वेश्याची मुलगी होती ती. तिने संसार, घरदार हे सगळं आपण तुम्ही आम्ही जे भोगतोय ना, सर्वांचा त्याग केला. भगवान श्री पांडुरंग परमात्म्याशी एकरूप झाली. देवाने जागा दिली कान्होपात्राला. तिने आपलं मस्तक भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण केलं, तिथंच प्राण सोडला.
असे देवाला पाहू महाराज. है आखो ह्या डोळ्याने दुसरं काही बघू नये महाराज. जो श्याम का दर्शन किया करे, है शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे. खूप सुंदर, खूप गोड आहे. है आँखों जो श्याम का दर्शन किया करे, है शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे. बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में, मुख हो है जो हरि नाम का सुमिरन किया करे. तोंड कोणाला म्हणतात? मुख कोणाला म्हणावं महाराज? जे देवाचं नाव घेतं त्याला मुख म्हणावं, ना तर तोंडच म्हणावं. आता खरं सांगा, आपलं तोंड आहे का मुख आहे? तर बोलत चला बरं. आता झालं आपलं थोडं हळूहळू हळू. कारण मी गेली 7 वर्ष या मायमाऊलीच्या सहवासामध्ये आहे. आनंदाने सप्ताह होतो. मोठ्या उत्साहाने हा सोहळा साजरा करतात माझ्या मायमाऊली, माझ्या भगिनी. फार त्रास होतो त्यांना. मला सर्वांना एक हात जोडून विनंती आहे, संसारामध्ये कितीही जरी केलो तुम्हाला कोणी केलं असं म्हणणार नाही. माझ्या देवासाठी एवढे 7 दिवस जरी सेवा केलो ना महाराज, तुमचं जीवन सफल आणि सुंदर झालं. तुमच्या जीवनामध्ये बाकी काहीच करत नाही, फक्त 7 दिवसाच्या सप्त्यामध्ये हा आनंद घ्या. मी काय सांगत होतो, काही मुख असतं आणि तोंड असतं. तोंड वेगळं आणि मुख वेगळं. बोलत चला, बोलत चला. कीर्तन बोलत तर होणार आहे. है मुख जो भगवान का, है आँखों जो श्याम का दर्शन किया करे, है शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे. बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में, मुख वो है जो हरि नाम का सुमरन किया करे. हीरे मोती, हीरे मोती से शोभा नहीं है हाथ की, है हाथ जो भगवान का पूजन किया करे. मर कर भी अमर है नाम इस जग का जीवन, प्रभु प्रेम ने बलिदान जो जीवन किया करे. वाह, क्या बात है महाराज. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. वो तुम्हारी लगन है हरि बन के जोड़ा मेरा रानी दिलवानी का मिरेसारखं वेळ लागलं पाहिजे. कधी लागेल हो? काय मीरा नाचायची महाराज. नाचूंगी 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 तेरी अखियों में पानी, काहे तेरी अखियों में पानी हो, काहे तेरी अखियों में पानी, काहे तेरी अखियों में पानी हो. कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी, कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी. दीवानी दीवानी मेरा कृष्ण दीवानी, मेरा प्रेम दीवानी, मेरा कृष्ण दीवानी, मेरा प्रेम दीवानी, मेरा प्रेम दीवानी, मेरा कृष्ण दीवानी, मेरा प्रेम दीवानी. सबके लिए मैं मुरली बजाऊं, नाच नाच सारे जग को दिखाओ, नाच नाच सारे जग को दिखाओ. सिर्फ राधा नहीं है मेरी राधा नहीं है मेरी रानी. ओ
कृष्ण दीवानी मीरा प्रेम दीवानी कृष्ण दीवानी मीरा प्रेम दीवानी 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 मीरा कृष्ण दीवानी मीरा कृष्ण दीवानी मीरा प्रेम दीवानी मीरा कृष्ण दीवानी मीरा माझ्या भगिनीसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. काय गोड गायन आहे, काय गोड गळा आहे. काहींना गळा देतात, काहीला नरड देत. आता तुम्हीच तपासा, काही नरड आहे का आपला गळा आहे. काहींना कंठ सुंदर देतो देव, पण ते वापरत नाहीत, ते फिल्मी गाण्यामध्ये घालतात, नको त्या चाली म्हणतात. आज महाराष्ट्रामध्ये जे भागवत कथाकार आहेत, भागवताचार्य, रामायणाचार्य, फार मोठं ताईंचं प्रभुत्व आहे. गायन तेवढं सुंदर आहे, चिंतन तितकंच फार सुंदर आहे. आणि माझं भाग्य आज त्या कीर्तनामध्ये, भावाच्या कीर्तनामध्ये बहीण उभारली. बघा, जनाबाई कीर्तनामध्ये उभारायच्या. जनी म्हणे बोला, माऊलीला सांगायच्या ज्ञानदेवा भंग, ज्ञानोबाला जनाबाई सांगायच्या अभंग बोलताची रंग कीर्तनी भरली. कीर्तनामध्ये रंग कसा भरतो, कसा भरतो, बसून उगू जांभळ्या दिल्यावर. कीर्तनकाराने मुखाने नामस्मरण करा आणि हाताने टाळी वाजवा म्हणावं लागतं. हे शोकांतिक आहे. गेली 7 वर्ष आपण एवढंही शिकलो नाही. हाताने टाळी आणि मुखाने नाम हे सुद्धा शिकलो नाही. शिकचाल की न शिकचाल मला काही माहिती नाही, पण इथून प्रयत्न करा. काय चालू होतं आपलं तुलाच माहिती. भगवान श्री कृष्णावर प्रेम करणारी मीरा, एक राधा, राधेच आणि मीरेचं प्रेम सारखं होतं. एक मीरा. बघा, दोघी जणी देवाला प्रेम करायच्या, दोघी जणी. कोण कोण? एक राधा आणि मीरा, दोघीचं प्रेम सारखं होतं. दोनों ने शाम को चाहा, अंतर क्या दोनों की राह में बोलो, एक प्रेम दीवानी, एक बरस दीवानी, एक प्रेम दीवानी, मीराबाई आणि राधा देवावर प्रेम करायच्या. त्या डोळ्याने देवच पाहिला हो, बाकी काही पाहिलं नाही. तुकोबराय म्हणतात, तुम्ही घ्या रे डोळे सुख. आपल्या अवयवाला असं दाब देऊन बोलतात महाराज. कसं? तुम्ही घ्या रे, कडक बोलतात महाराज. डोळे सुख पहा विठोबाचे मुख. या डोळ्यांनी तुकोबरायांनी भगवान श्री पांडुरंग परमात्म्याला, आई रुक्मिणी, आई साहेबाला पाहिलं महाराज. या डोळ्यांनी बाकी काही पाहिलं नाही. तरी तुकोबराला लोकांनी नाव ठेवले महाराज. कोपला पाटील गावचे हे लोक. तुकोबराय म्हणले, आता मज भीक कोण घाले. लोकांनी त्रास दिला म्हणून तुकोबरायांनी भजन सोडलं नाही महाराज. तुकोबरायांनी फार कष्टाने मिळवलेला गाता महाराज इंद्रायणीच्या ढोळामध्ये बुडला. तुकोबरायांची अवस्था काय झाली पहा. 13 दिवस इंद्रायणीच्या काठावरती तुकोबराय बसले, पत्नी बसली, भागीरथी बसली, पूर्ण परिवार तुकोबरायांच्या पाठीशी होता. माय बाप, देवा हे जरी करायचं मला पाहायचं होतं तरी माझ्याकडून वधून का घेतलास रे तू. त्यावेळेस जगाची माय रुक्मिणी आई साहेब शांत नाही बसल्या. माझ्या जगद्गुरु तुकोबरायांची गाथा पाण्यामध्ये तारल्या. गंगेचं रूप धारण केलं माझ्या मायनं.
जगद्गुरु तुकोबरायांचा गाता तशाच तसा 13व्या दिवशी दिला महाराज. त्यावेळेस तुकोबराला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. लोकांनी खूप त्रास दिला, त्या त्रासाचं काही वाटलं नाही, पण माझा गाता मला परत भेटला. म्हणून आज तुम्ही आम्ही तुकोबरायांना गात्याच्या रूपाने पाहतो. मला सांगा, माऊली ज्ञानोबरायाला समाजाने पीठ दिलं नाही हो. दिलेल्या पिठामध्ये माती टाकावी, अंगावरती चिखल मारावं, समाजाने धोंडे मारावे, संन्याशाची कार्टी म्हणून समाजामध्ये मान दिला नाही महाराज. आज आळंदीच्या वाटेने 10 लाख 15 लाख लोक जातात. मला सांगा, एका तरी माणसाची गेलेल्या गैरसोय होते का महाराज? आपल्या घरी जरी 4 पाहुणे आले महाराज, तर घरामध्ये आपल्याला काय करावं काय नाही, 4 माणसं आले तरी आपल्याला सुधरत नाही महाराज. माझ्या माऊलीच्या समाधी सोहळ्यामध्ये लाखोचा समाज असतो, कोणालाही कमी नाही. ज्ञानराज माझी योग्याची माऊली, तेने निगमवल्ली प्रगट केली. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबराया ढसा ढसा रडला हो जगाचा बाप. समाजाच्या या त्रासाला कटवून ढसा ढसा रडला. विठ्ठल विठ्ठल. मुक्ताबाई म्हणू लागली, ज्ञानदा काय झालं रे तुला? कुणी मारलं का? काय दुःखी झालास तू? सांग ना. ज्ञानदा ज्ञानोबराया ताटी लावली महाराज, आणि देवाच्या चिंतनामध्ये ज्ञानोबराया ध्यानस्थ झाले. छोटीशी मुक्ता, ती लहानच वय होतं तिचं. ती म्हणते, ज्ञानदा तू जरी असं समाजावर उचलास, या समाजाचा उद्धार कोणी करावा? ज्ञानदा तुझं हे अवतार समाजाला वाढीत टाकून तू एकटा जरी ध्यानाला बसलास, तुझा उद्धार होईल, या समाजाचा उद्धार कसा होईल? ज्ञानदा ताटी उघडा, ज्ञानदा ताटी उघडा. योगी पावन पावन मनाचा योगी पावन मनाचा साहे अपरा जनाजा, साहे अपरा जनाजा, विश्व राग झालो ही हो, विश्व राग झालो ही. तू पावन मनाचा आहेस दादा, तू योगी आहेस. योग्याने रडायचं असतं, योग्याने रुसायचं असतं, रुसायचं नसतं दादा. साहे अपराध जनाचा, विश्वरागे झाले वनी, संती सुखे वारी. जर हे विश्व रागावलं ना महाराज, संतांनी शांत व्हावं, शीतळ व्हावं.